वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. समाजशास्त्र इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे. समाजशास्त्र हा विषय कला शाखेला आहे. यामधील आपण प्रकरण क्रमांक शेवटचं 8वं प्रकरण अभ्यासणार आहोत. सामाजिक परिवर्तन असं या प्रकरणाचं नाव आहे. या प्रकरणामध्ये एकूण 2 प्रमुख मुद्दे आहेत. पहिला मुद्दा आहे सामाजिक परिवर्तन, अर्थ, स्वरूप आणि वैशिष्ट्ये. दुसरा मुद्दा आहे सामाजिक परिवर्तनासाठी कारणीभूत ठरणारे घटक. यापैकी आज आपण पहिला मुद्दा अभ्यासणार आहोत, सामाजिक परिवर्तन, अर्थ, स्वरूप आणि वैशिष्ट्य. 8वं प्रकरण आहे हे शेवटचं. 1 ते 7 प्रकरणावरील व्हिडिओ लेक्चर या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन पाहू शकता. चला तर पाहूया आपण. प्रस्तावना. समाज नेहमी स्थिर असतो का? विचार करा या प्रश्नाचा. स्थिर नसतो हे तुम्हाला लक्षात येईल. इसवी सन 1991 पूर्वी जशा रोजगाराच्या संधी उपलब्ध होत्या त्याचप्रमाणे आताही आहेत क्या? म्हणजे नोकऱ्या किंवा रोजगार संधी 1991च्या आधी आणि आता काय परिस्थिती आहे रोजगाराच्या बाबतीत? नाशिक आणि पुण्यातील दळणवळण व्यवस्था पूर्वीप्रमाणेच आहे का? नाशिक आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये दळणवळणाची व्यवस्था म्हणजे वाहतूक व्यवस्था पूर्वीप्रमाणे आहे की काही बदल झालेला आहे? दशकापूर्वी असणारी राजकीय परिस्थिती आताही तशीच दिसून येते का? म्हणजे 10 वर्षापूर्वी जशी राजकीय परिस्थिती होती तशी आत्ता आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे नाही अशीच आहेत. म्हणजे या सर्व मुद्द्यांच्यामध्ये किंवा या बाबी उदाहरणं दिलेत या सगळ्यांच्यामध्ये बदल झालेला आहे, म्हणजे परिवर्तन झालेलं आहे. परिवर्तन म्हणजे बदल. संपूर्ण मानवी समाज आणि त्यांची संस्कृती या गतिशील आणि परिवर्तनशील आहेत. गतिशील म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं अशा अर्थाने, आणि परिवर्तनशील म्हणजे बदलणारे आहे. समाजही बदलतो आणि त्यांची संस्कृती देखील बदलते. या पाठामध्ये आपण सामाजिक परिवर्तनाचा अर्थ, त्याची वैशिष्ट्ये आणि सामाजिक परिवर्तनासाठी कारणीभूत असणारे घटक समजावून घेणार आहोत. मग आपण या पाठामध्ये काय काय अभ्यासायचं? तर सामाजिक परिवर्तन म्हणजे काय, त्याचा अर्थ समजून घ्यायचा, त्याची काय वैशिष्ट्ये असतात आणि सामाजिक परिवर्तन का होतं, त्याला कोणते घटक कारणीभूत आहेत, या सर्व मुद्द्यांचा आपण विचार इथे करणार आहोत. आता पाहूया आपण. पहिला मुद्दा आहे सामाजिक परिवर्तन, अर्थ, स्वरूप आणि वैशिष्ट्ये. एवढे मुद्दे आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये अभ्यासणार. सुरुवातीला आपण व्याख्या पाहूया. पहिली व्याख्या आहे हॅरी जॉन्सन यांची सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भात. त्यांनी काय म्हटलं आहे? मूलभूत अर्थाने सामाजिक संरचनेमध्ये होणारा बदल म्हणजे सामाजिक परिवर्तन होय. सामाजिक संरचना म्हणजे सोशल स्ट्रक्चर ते बदलतं, तो बदल म्हणजे परिवर्तन होय. म्हणजे संरचना बदलते त्याला परिवर्तन म्हणतात असं हॅरी जॉन्सनने म्हटलं आहे. दुसरी व्याख्या आहे हॉर्टन आणि हंट यांची. सामाजिक परिवर्तन म्हणजे समाजातील सामाजिक रचना आणि सामाजिक संबंध यातील बदल होय. समाजाची रचना बदलते आणि सामाजिक संबंध बदलतात, त्याला सामाजिक परिवर्तन म्हणतात. तिसरी व्याख्या किंग्सले डेव्हिस यांची. केवळ समाजाच्या संघटनात म्हणजे समाजाच्या संरचनेत आणि कार्यात होणाऱ्या बदलांना सामाजिक परिवर्तन असे म्हणतात. आता इथे संरचनेला महत्त्व दिले यांनी पण, आणि कार्याला म्हणजे समाजाची रचना, संरचना, स्ट्रक्चर बदलतं आणि कार्यपद्धती देखील बदलते, त्याला सामाजिक परिवर्तन असं म्हणतात. वरील व्याख्यांवरून असे दिसून येते की सामाजिक परिवर्तनाचा संबंध रचनात्मक कार्यात्मक परिवर्तनाच्या दृष्टिकोनाशी आहे. हे 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. रचना बदलते आणि कार्य बदलतं. रचनात्मक आणि कार्यात्मक परिवर्तन होतं म्हणजे बदल होतो. यातून असे दिसून येते की समाजाच्या रचनेतील परिवर्तनाचा त्यांचा एकमेकांशी असणाऱ्या परस्पर संबंधावर प्रभाव पडतो. आणि समाजाची रचना बदलते, त्यात ते परिवर्तन होतं, तर एकमेकांशी संबंधित असणाऱ्या बाबी असतात आणि त्यांचा एकमेकांवर प्रभाव पडतो. आता पाहूया आपण सामाजिक परिवर्तनाचे स्वरूप काय आहे. मानवी समाज परिवर्तनशील आहे म्हणजे बदलणारा आहे, परिवर्तनशील. निसर्गामध्ये जसे सतत परिवर्तन होत असते त्याचप्रमाणे मानवी समाजामध्येही ते दिसून येते. निसर्गातही परिवर्तन होतं आणि मानवी समाजात देखील परिवर्तन किंवा बदल होतं.
समूह मग तो आदिवासी, ग्रामीण, शहरी, मागास, प्रगत किंवा संमिश्र कसाही असला तरी तो परिवर्तन अनुभवत असतो. म्हणजे समाज कोणताही असो, मग तो आदिवासी भागातला असेल, ग्रामीण असेल, शहरी असेल, तो कसाही असला तरी तो बदल अनुभवत असतो. परिवर्तनाचे गुणधर्म आणि परिवर्तनाची दिशा या समाजपरत्वे भिन्न असू शकतात, पण परिवर्तनाचे गुणधर्म आणि त्याची दिशा वेगवेगळ्या समाजानुसार वेगवेगळी असू शकते. परंतु परिवर्तन हे अपरिहार्य असते. म्हणजे परिवर्तन होतच असतं, होणारच, अपरिहार्य आहे. परिवर्तन हे संथ किंवा जलद असू शकते. म्हणजे त्याचा बदलाचा जो वेग आहे तो कमी असू शकतो किंवा जास्त असू शकतो. परिवर्तनाचे परिणाम हे सकारात्मक किंवा रचनात्मक किंवा नकारात्मक असू शकतात. आणि परिवर्तन झाले तर त्याचे परिणाम चांगलेही असतील किंवा वाईटही असतील. परिवर्तन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. निरंतर म्हणजे सतत चालणारी प्रक्रिया आहे, कुठेही थांबत नाही. वरील परिच्छेदामध्ये आपण सामाजिक परिवर्तनाचे गुणधर्म आणि त्याची दिशा आणि त्यांची गती या गोष्टींचा उल्लेख केला. या सर्व संज्ञांची सविस्तर माहिती घेऊ. आता आपण मागे जो परिच्छेद अभ्यासला त्यामध्ये काय काय मुद्दे आले, तर सामाजिक परिवर्तनाचे गुणधर्म, सामाजिक परिवर्तनाची दिशा आणि सामाजिक परिवर्तनाची गती. आता याबाबत अधिक माहिती आपण समजून घेऊ. सामाजिक परिवर्तनाची काही मूलभूत वैशिष्ट्ये असतात. सामाजिक परिवर्तनाशी संबंधित ज्या काही संज्ञा आहेत त्या जाणून घेतल्यावर त्याची चर्चा करता येईल आणि आपण आता या संज्ञा जाणून घेऊ. काही वेळा परिवर्तन हे एका क्रमाने आणि एका ठराविक दिशेने एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत होत असते. आता ठराविक क्रमाने परिवर्तन होतं एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत. उदाहरणार्थ ऑगस्ट कॉम्ट यांनी मानवी विचारांच्या 3 अवस्थांचा सिद्धांत सांगितला आहे. आणि ऑगस्ट कॉम्ट हे समाजशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी 3 अवस्था, मानवी विचारांच्या 3 अवस्था आहेत त्याचा सिद्धांत सांगितला आहे. हे एकरेषीय परिवर्तनाचे उदाहरण आहे. त्याला एकरेषीय परिवर्तनाचं उदाहरण म्हणतात. पण परिवर्तन हे कायम एका सरळ रेषेतच होईल असे नाही, ते बहुरेषीय सुद्धा असू शकते. म्हणजे परिवर्तन हे एकाच वेळी अनेकविध दिशांनी किंवा अनेक मार्गांनी घडू शकते. म्हणजे एकच मार्गाने घडतं एकरेषीय असं नव्हे, तर अनेक मार्गांनी परिवर्तन होतं. तसेच परिवर्तन हे चक्रीय असू शकतं. चक्रीय म्हणजे गोल. उदाहरणार्थ फॅशन जगतात ही सामान्य बाब आहे, चक्रीय परिवर्तन होतं. काही वर्षापूर्वी लोकप्रिय असलेल्या वेशभूषा आणि केशभूषेच्या पद्धती काही वर्षांनी पुन्हा प्रचलित आणि लोकप्रिय होतात. म्हणजे केसांची स्टाईल असेल, कपड्यांची स्टाईल असेल, ती पण काही काळाने पुन्हा मागची स्टाईल पुन्हा येते. म्हणजेच चक्रीय परिवर्तन होय. आता इथे तुम्हाला उपक्रम दिलेला आहे. पंक केशरचनेचा इतिहास जाणून घ्या. पंक ही केशरचना, कपड्यांची फॅशन आहे. गुगलवर याची माहिती खूप आहे, तुम्ही सर्च करू शकता. पंक केशरचना, केसांची स्टाईल आहे परदेशातून आलेली. परिवर्तनाची गती ही सुद्धा वेगवेगळी असते. म्हणजे त्याचा वेग वेगवेगळा असतो. अर्थात सामाजिक परिवर्तनाची संकल्पना समजून घेताना हे लक्षात ठेवले पाहिजे की नैसर्गिक शास्त्रातील अचूक मापन पद्धतीप्रमाणे परिवर्तनाची गती अचूकपणे मोजणे शक्य नाही. म्हणजे नैसर्गिक शास्त्रातले नियम सिद्धांत कायमचे असतात, शाश्वत असतात, त्याप्रमाणे सामाजिक शास्त्रातले नसतात. त्यामुळे या नैसर्गिक शास्त्रातली जशी मापनाची अचूक पद्धती आहे परिवर्तनाची, किंवा कुठलंही मापन अचूक आहे, पण या समाजशास्त्रामधली परिवर्तनाची गती मोजायची तर अचूकपणे मोजता येणं शक्य नाही. मात्र परिवर्तन हे संथ किंवा जलद गतीने होत असते हे निश्चितपणे ठरवता येऊ शकते. म्हणजे त्याचा वेग कमी आहे की जास्त हे सांगता येईल. संथ किंवा जलद या संज्ञा तुलनात्मक आहेत आणि तुलना करताना हे शब्द वापरले जातात. सामाजिक परिवर्तन ही संज्ञा सामाजिक संस्थांमध्ये संरचनात्मक किंवा कार्यात्मक होणाऱ्या बदलासंदर्भात वापरता येते. मग समाजामध्ये संरचना बदलते, स्ट्रक्चर बदलतं किंवा कार्य बदलते, त्याच्या बदलाच्या संदर्भात ही संज्ञा वापरतात. आता उदाहरण पाहू. शासन म्हणजे सरकार, शिक्षण, अर्थव्यवस्था, विवाह व्यवस्था, कुटुंब, धर्म इत्यादी याबाबत सातत्याने निरंतर सामाजिक परिवर्तन होत असतं. ते स्ट्रक्चर बदलतं किंवा कार्यात्मकसुद्धा बदल होतो. या दृष्टिकोनाला संरचनात्मक कार्यवाद असे म्हणतात.
हे लक्षात ठेवा. रचनात्मक कार्यवाद. समाजाचे कार्य कशा प्रकारे चालते हे पाहण्याची ही एक पद्धत आहे. हा एक व्यवस्थात्मक दृष्टिकोन आहे. संरचनात्मक कार्यवाद. ब्रिटिश समाजशास्त्रज्ञ हर्बर्ट स्पेन्सर यांच्या जैविक समानतेच्या सिद्धांतामध्ये संरचनात्मक प्रकार्यवादी विचारांची मुळे सापडतात. आणि ह्या संरचनात्मक कार्यवाद कुठे सापडतो तर ब्रिटिश समाजशास्त्रज्ञ आहेत हर्बर्ट स्पेन्सर यांनी जैविक समानतेचा सिद्धांत मांडला. त्या सिद्धांतामध्ये याचं मूळ सापडतं. या सिद्धांतामध्ये त्यांनी समाज व मानवी शरीर यांची तुलना केली आणि तो जो सिद्धांत मांडला आहे त्याच्यामध्ये तुलना कशाची केली तर समाज आणि मानवाचं शरीर. आता हे इथं हर्बर्ट स्पेन्सरचं चित्र आहे. मानवी शरीराची स्वतंत्र रचना असते. त्यात शरीराचे विविध अवयव, त्या प्रत्येक अवयवाची स्वतःची अशी एक कार्यपद्धती असते. हाताचं कार्य, कानाचं, नाकाचं, पायाचं वेगवेगळं कार्याचा संच असतो. त्याचप्रमाणे मानवी समाजाची एक स्वतंत्र वैशिष्ट्यपूर्ण रचना असते. तशी मानवी समाजाची पण रचना असते. समाजाचे वेगवेगळे घटक असतात. हे घटक एकमेकांशी संबंधित व एकमेकांवर अवलंबून असतात. जसे शरीराचे वेगवेगळे अवयव एकमेकांवर अवलंबून असतात तसंच समाजाचे घटकसुद्धा एकमेकांवर अवलंबून असतात. इथे आपण एका उदाहरणाचा विचार करू. आपल्या शरीरातील सर्व अवयव बहुतांश वेळी व्यवस्थित कार्य पार पाडतात, पण कधीकधी काही अवयव अकार्यक्षम होतात. उदाहरणार्थ, जर तुमची कबड्डीची स्पर्धा असेल परंतु त्याच वेळी तुमची तब्येत बिघडली तर तुम्ही तुमच्या खेळावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. म्हणजे खेळाची स्पर्धा आहे आणि तब्येत बिघडली तर खेळावर लक्ष केंद्रित होणार नाही. तुम्हाला पूर्ववत होण्यासाठी विश्रांती किंवा उपचाराची गरज असते. आणि जर तब्येत ठीक करायची असेल तर औषध घेणं, आराम करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे समाजव्यवस्थाही काही वेळेस अकार्यक्षम होत असते. तोच नियम समाजव्यवस्थेला पण लागू आहे. त्यामुळे मानवी समाजाला समाजामध्ये स्थिरता, समतोल आणि समानता आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. जसं डॉक्टरी उपचार केले जातात शरीरावर, तसं समाजाच्या व्यवस्थेवर पण उपचार करावे लागतात स्थैर्य आणण्यासाठी. आपण पुन्हा एमिल दुर्खीम यांच्या प्रमाणक शून्य आत्महत्या यांचा संदर्भ घेऊया. आता इथे एमिल दुर्खीम यांनी जो सिद्धांत मांडला आहे प्रमाणक शून्य आत्महत्या, त्याचा संदर्भ दिलेला आहे. ज्या वेळेस प्रमाणके, मूल्य यांचा अभाव असतो अशा वेळी आत्महत्येचा विचार व्यक्तीच्या मनात येऊ शकतो. की आत्महत्या करणारी व्यक्ती खूप निराश झालेली असते. प्रमाणक आणि नैतिक मूल्य हरवलेली असतात. सामाजिक संस्था जसे की शिक्षण, शासन आणि अर्थसंस्था या सामाजिक व्यवस्थेमध्ये समाविष्ट होतात. या संस्था मानवी आचरणाचे नियमन करतात, भूमिकांचे वाटप करतात, संसाधने पुरवतात. बदलत्या कालखंडानुसार व्यक्तीच्या बदलत्या सामाजिक भूमिकांचा देखील सामाजिक परिवर्तनात समावेश होतो. म्हणजे व्यक्ती बदलतो, त्याची भूमिका बदलते. अलीकडच्या काळातील माहितीच्या युगात असलेली शिक्षकाची भूमिका ही हजारो वर्षापूर्वी वैदिक काळात असणाऱ्या शिक्षकापेक्षा कैकपटीने वेगळी आहे. म्हणजे आजचा शिक्षक आणि हजारो वर्षापूर्वी असणारा शिक्षक, गुरु, आचार्य यांच्यामध्ये खूप फरक पडलेली, त्यांची भूमिका बदललेली आहे. शाळांची व्याप्ती, परिसर, विद्यार्थी, शिक्षणाची साधनसामग्री, शैक्षणिक तत्त्वज्ञान, शिकवण्याची आणि मूल्यांकनाची पद्धती या सर्वांमध्ये जाणवण्या इतका बदल झालेला दिसतो. या सगळ्या बाबतीत शैक्षणिकदृष्ट्या खूप बदल झालेला आहे. मग शाळांची व्याप्ती, परिसर असेल, विद्यार्थी बदललेत, शैक्षणिक तत्त्वज्ञान बदललं, शिकवण्याची पद्धती बदलली, मूल्यांकनाची पद्धती बदलली, असा खूप जाणवण्या इतका बदल झालेला आहे. समाज ही अशी व्यवस्था आहे ज्यात वेगवेगळे घटक समाविष्ट असतात. या व्यवस्थेत त्या घटकांमध्ये परस्पर संबंध असतो. समाजात अनेक घटक आहेत, त्यांनी एकमेकांशी ते संबंधित असतात. सामाजिक संरचना ही एका जैविक व्यवस्थेप्रमाणे असते. संस्था आणि समूह हे घटक कायम कोणत्या ना कोणत्या परिवर्तनातून जात असतात. समाजामध्ये कायम संरचनात्मक बदल दिसून येतात. समाजाचं स्ट्रक्चर नेहमी बदलत असतं. उदाहरण घेऊ आपण आता. कुटुंबाच्या आकाराचा संरचनेच्या दृष्टीने विचार केला तर असे दिसून येते की एकत्र कुटुंब पद्धतीत आमूलाग्र बदल होत आहेत. आता जुन्या काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती, अजूनही कुठे कुठे दिसते, पण कुटुंब व्यवस्थेत बदल झालेला तुमच्या लक्षात येईल.
तसेच कुटुंब व्यवस्थेच्या कार्यात्मकतेमध्ये देखील बदल झालेले दिसून येतात. पूर्वीच्या काळी शिक्षण हे कुटुंबाचे कार्य होते, परंतु आजच्या काळात ते शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठ यामधून देण्यात येते. म्हणजे पूर्वी शिक्षणसुद्धा घराघरातून मिळत होतं, ते आता शाळा, महाविद्यालय, विद्यापीठातून मिळतं. सामाजिक परिवर्तन ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. यामध्ये सामाजिक परिवर्तनाची दिशा, सामाजिक परिवर्तनाची पद्धत, सामाजिक परिवर्तनाचे स्रोत म्हणजे मार्ग, सामाजिक परिवर्तनाची कारणे आणि सामाजिक परिवर्तनाचे परिणाम या सर्वांचा अंतर्भाव होतो. या सगळ्या गोष्टींना मिळून सामाजिक परिवर्तन म्हणतात. कालानुरूप मानवी जीवनामध्ये होणारे बदल म्हणजेच परिवर्तन होय. माणसाच्या जीवनामध्ये होणारे बदल म्हणजे सामाजिक परिवर्तन होय. आता आपण पाहूया सामाजिक परिवर्तनाची वैशिष्ट्ये काय काय आहेत ती. पहिलं वैशिष्ट्य आहे सार्वत्रिकता. सर्व मानवी समाजामध्ये परिवर्तन घडून येते. यामध्ये लोकसंख्या, सामाजिक मान्यता, संसाधने, पोशाख, रीतिरिवाज, भूमिका, संगीत, कला, स्थापत्य इत्यादींचा समावेश होतो. या सगळ्या बाबी बदलणाऱ्या असतात सातत्याने आणि सतत बदलतात. सामाजिक परिवर्तन हे सार्वत्रिक आहे आणि सगळीकडे, की फक्त भारतातच बदलतं असं नाही, तर जगात सगळीकडे हे प्रत्येक ठिकाणी दिसून येते. हे परिवर्तन एक समान नसून त्याच्या गतिमानतेमध्ये भिन्नता दिसून येते आणि परिवर्तन सर्वत्र समान नाही आहे, वेगवेगळं आहे. तरीही बदल अपरिहार्यपणे होतच असतो आणि सार्वत्रिकता या वैशिष्ट्याचा विचार आपण आता केलेला आहे, की बदल अपरिहार्यपणे होत असतो आणि सर्वत्र होतो. दुसरं वैशिष्ट्य आहे सतत चालणारी प्रक्रिया. समाज हा अविरत प्रवाहाच्या स्थितीत असो, वाहणाऱ्या नदीसारखा. मानवी समाजाच्या निर्मितीपासून, आदिम समूहापासून ते आजच्या प्रगत मानवी अवस्थेपर्यंत समाजात सतत बदल सुरू आहेत. जसा नदीचा प्रवाह वाहत असतो तसा हा बदल आहे. मानवी समाज जेव्हा निर्माण झाला, आधी मानव होता गुहेत राहणार, तेव्हापासून ते आजच्या प्रगत मानवापर्यंत सतत बदल होत गेलेला आहे आणि पुढेही होत राहणार आहे. तिसरं वैशिष्ट्य आहे कालबद्धता. सामाजिक परिवर्तन हे कालबद्ध असते. नवीन कल्पनांचा शोध, बदल आणि विद्यमान घटकातील नूतनीकरण आणि जुनाट पद्धती सोडून देणे याला वेळ लागतो. आता काळानुसार बदल होतो पहा, नवनवीन शोध लागतो, की मग बाष्पाचं इंजिन शोधण्यापासून तर आत्तापर्यंत प्लॅस्टिकचा शोधपर्यंत त्यामध्ये नवीनता येते, जुन्या पद्धती जातात, नवीन येतात, त्याला वेळ लागतो. असं थोडा काळ लागत नाही, मोठा कालखंड आहे हा. सामाजिक परिवर्तन झपाट्याने होत नाही, तर परिवर्तनासाठी वेळ लागतो. सामाजिक परिवर्तनाची गती ही स्थानपरत्वे, कालपरत्वे आणि विशिष्ट सामाजिक संदर्भानुसार बदलत जाते आणि ही सामाजिक परिवर्तनाची गती वेगवेगळी असू शकते. ठिकाणानुसार, काळानुसार आणि विशिष्ट समाजाच्या संदर्भानुसार काळ वेगळा असू शकतो, पण बदलासाठी काळ मात्र खूप मोठा लागतो. चौथं वैशिष्ट्य आंतरक्रियात्मक प्रतिक्रियांची साखळी. एखादा घटक हा ठराविक परिवर्तनासाठी कारणीभूत ठरू शकतो, परंतु हा घटक बऱ्याचदा इतर घटकांशी संबंधित असतो. म्हणजे असं वाटतं की समाज परिवर्तनासाठी एक विशिष्ट घटक कारणीभूत ठरला, पण तसं नसतं, कारण समाजातले अनेक घटक एकमेकांशी संबंधित असतात. शारीरिक, जैविक, तांत्रिक, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक आणि इतर घटक हे एकत्रितरित्या सामाजिक परिवर्तनासाठी कारणीभूत ठरू शकतात. हे सगळे घटक मिळून सामाजिक परिवर्तन होत असतं. हे सामाजिक घटनांच्या परस्परावलंबित्वामुळे घडते, कारण हे सगळे घटक एकमेकांशी अवलंबून आहेत. मग ते शारीरिक, जैविक, तांत्रिक, आर्थिक, सामाजिक कोणतेही असू शकतात. आता उदाहरण पाहू. शाळेच्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या फीचा परिणाम विद्यार्थ्याच्या नोंदणीवर होतो. फी वाढलेली आहे, मग ॲडमिशन कमी होतात. याचा दूरगामी परिणाम काय होणार आहे? दूरचा परिणाम काय होतो? तर शिक्षण व्यवस्थेतील मोठ्या प्रमाणावर होणारी विद्यार्थ्यांची, विशेषतः विद्यार्थिनीची गळती होय. फी वाढली की मुलींचं शिक्षणाला विरोध किंवा मुलींना शिक्षण दिलं जात नाही. पाचवं वैशिष्ट्य तटस्थता. तटस्थ राहणं म्हणजे अपक्ष राहणं, कोणत्याही एका बाजूला न राहणं. सामाजिक परिवर्तन या संज्ञेमध्ये मूल्य निवड नसते, त्यामध्ये मूल्य नाही आहे. एक घटना म्हणून ते नैतिक किंवा अनैतिक असं काही नसतं. म्हणजे बदल झाला आहे तो चांगला वाईट काही नसतो, तर तटस्थ असतं ते नैतिकदृष्ट्या तटस्थ आहे. सामाजिक परिवर्तन ही एक वस्तुनिष्ठ संज्ञा आहे. ती बदल स्वीकारते, बदल होतोय,
पण त्याला काही नैतिक किंवा अनैतिक असं कोणतंही मूल्य नसतं सामाजिक परिवर्तनाला. 6वं वैशिष्ट्य आहे अल्पकालीन व दीर्घकालीन परिवर्तन. काही सामाजिक परिवर्तनाचे परिणाम हे तत्काळ दिसून येतात, तर काहींचे परिणाम हे काही वर्ष किंवा दशकांनी दिसून येतात. म्हणजे सामाजिक परिवर्तन झाले तर त्यात काहींचा परिणाम पटकन दिसून येतो आणि काहींचा परिणाम दिसण्यासाठी खूप मोठा कालखंड लागतो. याचे उदाहरण म्हणजे एखाद्याकडे मनोरंजनाची नवीन उपकरणे खरेदी करण्याची क्षमता असेल तर ती व्यक्ती होम थिएटर लगेचच विकत घेईल आणि त्याच्या मनोरंजनाच्या साधनामध्ये लगेच बदल दिसून येईल. हा तात्काळ बदल झाला, लगेच दिसून आला परिणाम. परंतु सामाजिक प्रथा लवकर बदलत नाहीत. आता उदाहरणार्थ हुंडा, बालविवाह किंवा कौटुंबिक हिंसाचार यासारख्या सामाजिक प्रथा मोडून काढणे ही अतिशय संथ प्रक्रिया आहे. त्याला खूप मोठा काळ लागणार आहे. खोलवर रुजलेल्या प्रथा परंपरांचा बिमोड करून मुक्तता मिळवण्यासाठी दशके मोजावी लागतात किंवा दशकांचा काळ जावा लागतो. तेव्हा या प्रथा कुठे कमी कमी होऊन बंद होऊ लागतात. 7. नियोजित किंवा अनियोजित परिवर्तन. अनियोजित या शब्दावरून आपल्या लक्षात येते की ज्यामध्ये कोणतेही नियोजन करून बदल केलेला नसतो असे परिवर्तन होय. नियोजित म्हणजे ठरवून केलेला बदल आणि अनियोजित म्हणजे न ठरवता झालेला बदल. हे अचानक होणारे परिवर्तन, अचानक परिवर्तन होतं. त्याची उदाहरणं पहा. दुष्काळ, पूर, भूकंप, सुनामी यासारख्या नैसर्गिक आपत्ती. जेव्हा एखादी नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा मानव, प्राणीजात तसेच संपत्तीची मोठ्या प्रमाणात हानी होते. आपत्तीग्रस्त लोकांसाठी तत्परतेने पुनर्वसन कार्यक्रम आखणे आणि त्याची अंमलबजावणी करावी लागते. मग जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळी त्यांचं पुनर्वसन करावं लागतं, मदत करावी लागते. पटकन हे कार्यक्रम तयार करावे लागतात. नियोजनबद्ध परिवर्तन जाणीवपूर्वक नियोजन करून घडवून आणले जाते आणि नियोजन करून बदल घडवला जातो. आपण भारतातील शहरांचे असलेले नियोजन पाहूया. शहरांचं नियोजन पण नियोजित शहरं बसवता येतात. या नियोजनामध्ये रहिवास, बागबगीचा, मैदाने, उपासनेच्या जागा, व्यवसाय किंवा कारखानदारीसाठी जागा, आर्थिक प्रदेश आणि इतर जागांसाठी स्थान निश्चिती केलेली असते. नियोजित शहरामध्ये मग राहण्याची घरं, बागबगीचा कुठं असेल, मैदानं कुठं असतील, मंदिरं कुठं असतील, कारखान्याची जागा कुठं असेल, अशा सगळ्या जागा निश्चित केल्या जातात आणि नियोजित शहर बसवलं जातं. आता पहा, हे नियोजित शहराचं एक उदाहरण आहे. जयपूर असंच एक शहर आहे नियोजितपणे वसवलेलं. पहा, इथे झाडी पण दिसत आहेत, हे रस्ते आहेत मध्ये, ही घरं नियोजित आहेत, या घरांच्या मध्ये पण रस्ते आहेत. असं नियोजनपूर्वक शहर बसवलं जातं. यानंतर आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत सामाजिक परिवर्तनासाठी कारणीभूत असणारे घटक. हे व्हिडिओ लेक्चर आज आपलं पूर्ण झालं. दुसरा टॉपिक आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये अभ्यासू. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.